नमस्कार मित्रांनो, मायसेल्फ ओमकार सेंडुरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला MPSC MES 2023 जी झाली त्याचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जी एक्झाम झाली होती त्याचा ॲनालिसिस सब्जेक्ट वाईज आणि पेपर वाईज या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। तर चला सुरू करूया। मित्रांनो, माझ्या ह्या काही हॉबीज आहेत। MPSC 2011 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जी एक्झाम झाली त्यात राज्यात 4 टॉपर होतो। 2009 ची पण डिस्क्रिप्टिव्ह क्रॅक केली होती, त्याच्यामध्ये AE1 म्हणून सिलेक्ट झालो होतो। आतापर्यंत जवळजवळ 600+ ऑफिसर्स यांना या ठिकाणी घडवलेलं आहे। AEE, AE1, AE2, JEE, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, सब इंजिनियर। टीचिंग माझं पॅशन आहे, लोकांना मोटिवेट करणं, ॲस्पिरंटना मोटिवेट करणं हे माझं पॅशन आहे। हिप्नोथेरपी, लोकांच्यावरती चांगल्या पद्धतीने हिप्नॉटिझम करून जास्तीत जास्त अभ्यासात कसं विद्यार्थ्याला राहता येईल त्याच्यावरती पण मी काम केलेलं आहे। मास हिप्नॉटिझम 21, 70, 70, 80 लोकांच्यावरती हिप्नॉटिझम मुलांच्यावरती आणि मुलींच्यावरती केलेला आहे आणि ज्याचा फायदा त्या मुलांना त्यांचं करिअर घडवण्यासाठी झालेला आहे। तर चला सुरू करूया। ऑन बिहाफ ऑफ विद्यासागर अकॅडमी करिअर डेव्हलपमेंट सेंटर, आय वेलकम यू ऑल फ्रॉम ट्रान्सफॉर्मिंग करिअर टू क्रिएटिंग ऑफिसर्स। आजचा जो व्हिडिओ आहे तो कुणासाठी इम्पॉर्टंट आहे? जे विद्यार्थी MPSC MES 2024 देणार आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे। जे ॲस्पिरंट्स MPSC 24 देणार नाहीत पण भविष्यात 25, 26, 27 ची तयारी करतायत तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे। तसेच जे ॲस्पिरंट IAS ची तयारी करतायत, गेटची तयारी करतायत आणि SSC RRB JEE ची तयारी करतायत तर या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। कारण सोबत गेटच्या MPSC डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करू शकता, IAS करत असताना MPSC डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करू शकता किंवा ह्या जरी ऑब्जेक्टिव्ह असल्या तरी तुम्ही डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास या ठिकाणी करू शकता। चला तर जास्त वेळ न वाया घालवता पेपर 1 चा अनालिसिस या ठिकाणी बघूया। चला, सगळ्यात पहिला सब्जेक्ट आपल्याला दिसेल की सॉम। तर सॉम मध्ये साधारण क्वेश्चन नंबर 1 मध्ये या ठिकाणी आलं होतं सब क्वेश्चन बघितला तर AG आहे आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये एल आला होता लॉंग क्वेश्चन मध्ये। आता एक महत्त्वाचं काय, जी नवीन मुलं हा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी की MPSC न पॅटर्न डिक्लेअर करून ठेवलेला आहे की आम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कसा विचारणार आहे। त्याच्यामध्ये त्यांनी शॉर्ट क्वेश्चन आणि लॉंग क्वेश्चन असं या ठिकाणी केलेलं आहे। प्लस त्यांनी किती नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारणार आहेत हे सगळं डिटेल दिलेलं आहे। त्याचे व्हिडिओ पण माझे युट्यूबवरती अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघून घ्या। तर सॉमचे टोटल 3 सब क्वेश्चन आले होते 8, 8 आणि 15 मार्कसाठी। त्यामुळे बऱ्यापैकी चांगला वेटेज सब्जेक्ट आहे। मित्रांनो, थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स टॉस जो आहे त्याचे 4 क्वेश्चन आले होते, 15-15 चे 3 आले होते आणि 8 मार्काचा 1 आलेला आहे। 1, 2, 3, 4 प्रत्येक क्वेश्चन मध्ये सेक्शन 1 च्या आलेला आहे। त्यानंतर न्यूमरिकल मेथड्स 2च क्वेश्चन आलेत मित्रांनो, एक 8 मार्काला आणि एक 10 मार्काला 1 आणि 2 क्वेश्चन मध्ये आलेले आहेत। त्यानंतर स्ट्रक्चर अनालिसिस याचेही 2 क्वेश्चन आलेत, एक 8 मार्काला आणि 10 मार्काला। त्यानंतर मित्रांनो स्टील स्ट्रक्चर, बऱ्याच लोकांना स्टील स्ट्रक्चर आवडत नाही पण त्याचेही 2च क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत, 8 आणि 15। त्यानंतर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मित्रांनो 3 सब क्वेश्चन आलेले आहेत, आपण बघू शकता 8, 10 आणि 15। 1 मध्ये आलाय, 3 मध्ये आलाय आणि 4 मध्ये या ठिकाणी आलेला आहे। FCA इथे तुम्ही बघू शकताय शॉर्ट क्वेश्चन 8 मार्काला, लॉंग क्वेश्चन 15 मार्काला। RCC एक WSM वरती आला, एक लिमिट स्टेट वरती आला आणि LSM च्या कॉलम मधला 10 मार्काला या ठिकाणी आलेला आहे। AAC 5, 6, 6 म्हणजे 6 नंबर क्वेश्चन मध्ये हे RCC चे 2 क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर बघू शकताय RCC 2 पार्ट मध्ये MPSC ने डिवाइड केलेला आहे। एक तुमचं स्लॅब, फुटिंग, कॉलम याचा उल्लेख आहे, बीमचा वगैरे, T सेक्शन वगैरे, आणि दुसरा पार्ट जो आहे तो वॉटर टँक, स्टेअरकेस, रिटेनिंग वॉल याच्याबद्दल आहे। तर त्या RCC 2 मध्ये आपण असं म्हणू RCC 2 तर तो एक मिनिट, तर त्याचे स्टेअरकेस वरती एक थेरी आलेली आहे आणि वॉटर टँक वरती एक 15 मार्काचा लॉंग क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे, क्वेश्चन नंबर 5 आणि 6 मध्ये। त्यानंतर ब्रिजचं जर बघितलं मित्रांनो तर ब्रिज वरती 8 मार्काला एक शॉर्ट क्वेश्चन आलाय, ब्रिज थेरी वरती 15 मार्काला एक लॉंग क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे, 5 आणि क्वेश्चन नंबर 7 याच्यामधलं आलेलं आहे। त्यानंतर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी हा सुद्धा टॉपिक जो सब्जेक्ट आहे तो पेपर 1 मध्ये आहे। 8 चे 2 थेरी क्वेश्चन आलेले आहेत किंवा शॉर्ट क्वेश्चन आलेले आहेत आणि लॉंग क्वेश्चन एक 15 मार्काचा या ठिकाणी आलेला आहे। क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2 आलेत आणि क्वेश्चन नंबर 7 मध्ये या ठिकाणी एक लॉंग क्वेश्चन आलेला आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा आणखी एक सब्जेक्ट तो म्हणजे प्रिस्ट्रेस। प्रिस्ट्रेस मध्ये 3 सब क्वेश्चन आलेत, एक 8 मार्काला आलेला शॉर्ट क्वेश्चन, 15 मार्काला लॉंग क्वेश्चन, आणखी एक शॉर्ट क्वेश्चन 10 मार्काला। 5, 8 मध्ये सलग 2 क्वेश्चन या ठिकाणी दिसतात आपल्याला।
त्यानंतर बघितलं तर जिओटेक मध्ये 5, 7 आणि 8 मध्ये आलेलं आहे. जिओटेक 8, 10 आणि 15 असं या ठिकाणी याचं वेटेज आहे. सब क्वेश्चन तुम्ही बघू शकता, 2 शॉर्ट आलेत आणि 1 लॉंग क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे. साधारण आयडिया आली असेल की हे क्वेश्चन्स कशा पद्धतीनं कसे वेटेज या ठिकाणी आहे. समरी मी एकदा शेवटी सांगणारच आहे, पण तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी सब्जेक्ट वाईज मी स्क्रीनशॉट्स बनवलेले आहेत. हे आपल्या माहितीसाठी मित्रांनो, एमपीएससी मेन्स 2024 ची आणि जे विद्यार्थी 25-26 ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण एक डिस्क्रिप्टिव्ह बॅच या ठिकाणी घेणार आहे. खूप चांगले चांगले फॅकल्टी मेंबर्स असणार आहेत. मी स्वतः तुम्हाला गाईड करायला, शिकवायला या ठिकाणी असणार आहे. तर 27 जुलै 2024 ला ही बॅच 7:45 वाजता सुरू होणार आहे. ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी ह्या नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. आमची दुसरी बॅच जी आहे ती या ठिकाणी 30 ऑगस्ट 2024 ला सुरू होणार आहे. त्यात ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी एनरोल ह्या नंबरला दिलेला करू शकता. खूप चांगल्या पद्धतीनं विद्यासागरनं आतापर्यंत जे काय दिलेलं आहे ते अतिशय बेस्ट दिलेलं आहे. मुलांना एक्झाम ओरिएंटेड दिलेलं आहे. पोस्ट काढण्यासाठी जे जे लागतं, कारण स्वतः या ठिकाणी बऱ्याच एक्झाम्स मी स्वतः क्रॅक केलेले आहेत आणि त्याचा जो काय एक्सपिरियन्स आहे किंवा बाकीचे जे फॅकल्टी मेंबर्स आहेत ते सुद्धा अतिशय सुंदर एक्सपिरियन्सवाले आणि एक्झाम ओरिएंटेड शिकवणारे तुम्हाला आहेत. कन्सेप्च्युअल पण द्यायचं आहे, एक्झाम ओरिएंटेड पण द्यायचं आहे आणि आउटपुट ओरिएंटेड आपला या ठिकाणी कोचिंग या ठिकाणी आपण करतो. चला तर पुढे जाऊया. पेपर 2 चं अनालिसिस मित्रांनो बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की शॉर्ट लॉंग शॉर्ट सर्वेचे एकूण 4 सब क्वेश्चन आलेत, 8, 8, 15 आणि 10 मार्काला. तर शॉर्ट क्वेश्चन बिल्डिंग मटेरियलवर 2 आलेले आहेत, एक लॉंग क्वेश्चन आलेला आहे 15 मार्काचा बिल्डिंग मटेरियलचा. ओके, पेपर 2 च्या बाबतीत पहिल्यांदाच एमपीएससीनं असं खूपच थेरॉटिकल सगळे क्वेश्चन्स विचारले. पण फ्रँकली स्पीकिंग, हा वाक्य तुम्ही स्पेशली लक्षात ठेवा की येणाऱ्या 25ला, 24ला, 25ला, 26ला हाच पॅटर्न राहील का? ऑब्व्हियसली आन्सर इज नो. आत्ताच्या घडीला कोणीही सांगू शकत नाही की पॅटर्न कसा असेल. मागच्या वेळी थेरी सगळे विचारले, पुढच्या वेळी 24ला, 25ला काही थेरॉटिकल पार्ट असू शकतो, काही न्यूमरिकल असू शकतं. मला तर पर्सनली असं वाटतं ऑप्शन नंबर 1 की साधारण 60 मार्काची थेरी येईल, 40 मार्काचे न्यूमरिकल येतील, किंवा 70 मार्काची थेरी येईल, 30 मार्काचं न्यूमरिकल येईल. पण शेवट ऑप्शन 3 असा आहे की 50 मार्काची थेरी येईल, 50 मार्काचे न्यूमरिकल येतील. आणि शेवटचा ऑप्शन जो एमपीएससी 2023 ला आलेला की ऑल थेरी क्वेश्चन्स या ठिकाणी विचारलेले आहेत असं सुद्धा येऊ शकतं. ऑल न्यूमरिकल असं येईल का? फार कमी प्रोबेबिलिटी आहे, कारण पेपर 2 जो आहे तो थेरॉटिकल बेस्ड सब्जेक्ट्स आहे, त्यामुळे तसं होण्याची शक्यता अगदी 0.001 म्हटलं तरी चालेल. पण एमपीएससी आहे, एक जस्ट होऊ शकतं, पण 0.001 पॉसिबिलिटी आहे. पण मला नाही वाटत पर्सनली की अशा पद्धतीनं होईल. तर बघूया परत. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जे आहे ज्याच्यामध्ये 8, 15 आणि 10 अशा पद्धतीची थेरी या ठिकाणी आलेली आहे. ह्यात अजून सब 15 मार्काचा असेल तर ह्याच्यात सुद्धा अजून सब क्वेश्चन आलेला आहे. तो डिटेल तुम्ही क्वेश्चन पेपर भेटला लक्षात येईल. फ्लुइड मेकॅनिक्स मित्रांनो दिसायला खूप मोठा आहे, पण याचे 2च क्वेश्चन आले होते 8 आणि 15 मार्काला, एक लॉंग क्वेश्चन, एक शॉर्ट क्वेश्चन. हायड्रॉलिक मशीन याचे सुद्धा 2 क्वेश्चन आले होते, एक शॉर्ट आणि लॉंग, 8 आणि 15 मार्काला. कुठून आले ते इथे नंबर्स दिसत आहेत, 1, 3, 4, 7. कोणता सब्जेक्ट आहे? इरिगेशन. तर त्याचे सुद्धा 8, 10, 15 आणि 10 अशा पद्धतीनं वेटेज आलेलं आहे. इरिगेशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं वेटेज या 2023च्या पेपरमध्ये दिसलेला आहे. त्यानंतर हायवेचे 3 क्वेश्चन आले मित्रांनो, 8, 15, 10 याचं पण बऱ्यापैकी चांगलं वेटेज या ठिकाणी आहे, एमपीएससीने विचारलेलं आहे. शॉर्ट क्वेश्चन टनेलचे 1 आलेले, लॉंग क्वेश्चन 1 आलेला आहे, 8 आणि 15, 23 मार्काचं या ठिकाणी वेटेज आहे. एस्टिमेटिंग कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन जे आहे त्याची टोटल 3 क्वेश्चन आले, शॉर्ट क्वेश्चन 2, लॉंग क्वेश्चन 1. तर 8, 10 आणि 15 असं वेटेज आहे. 5 नंबरच्या क्वेश्चन मध्ये होता, 6 मध्ये होता, 7 मध्ये होता. मी जास्त व्हिडिओमध्ये तुमचा वेळ न घालवतात शॉर्ट मध्ये सांगत आहे. हायड्रोलॉजीचे टोटल 2 क्वेश्चन आले होते, 8 आणि 15, एक शॉर्ट क्वेश्चन, एक लॉंग क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 8. आणि एन्व्हायरमेंटचा जर विचार केला तर खूप चांगले वेटेज आले. लॉंग क्वेश्चन मित्रांनो 15-15चे 2 आले आणि 8-8चे 24 मार्काचे असे शॉर्ट क्वेश्चन 3 या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे एन्व्हायरमेंट सुद्धा खूप मोठा किंवा सब्जेक्टचा राजा 2023 मध्ये ठरलेला आहे असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीनं वेटेज तुम्हाला मिळेल असेल. आता हे स्लाइड्स जास्त महत्वाचे आहेत. जस्ट मी थोडं बायफर्केट करून सब्जेक्ट वाईज सांगण्याचा प्रयत्न केला. आता सब्जेक्ट वाईज समरी बघूया. एकूण किती मार्काचा एमपीएससीचा पेपर होता मित्रांनो? तर 352 मार्काचा पेपर होता. 352 मार्क्स, हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला किती अचीव करायचं आहे किंवा किती मार्काचा अटेम्प्ट करायचा आहे, तर अटेम्प्ट आपल्याला टोटल 200 मार्काचा करायचा आहे. पेपर 1 200 मार्क,
पेपर 2 200 मार्क अशा पद्धतीनं आहे. म्हणजे टोटल ऑप्शन सहित 352 मार्काचा एक पेपर झाला, 352 मार्काचा दुसरा पेपर झाला. पण आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे 200 आणि 200. आणि पाडायचे किती आहेत? 50% पेक्षा वर जर तुम्हाला मार्क पडले आफ्टर चेकिंग, जर 50%च्या पेक्षा मार्क तुम्हाला जास्त पडले, यू विल बी टॉपर इन महाराष्ट्र, हे लक्षात ठेवायचं आहे. 50% जरी मार्क पडले तर तुम्ही टॉपर असणार आहे. 50%च्या साधारण 50-55 म्हणून तर चालेल मॅक्स. ओके, चला. म्हणजे तुम्हाला मार्क साधारण 100-110 पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जर घेतला तर URAEE क्लास 1 ऑफिसर तुम्ही असणार आहात. दॅट्स इट. चला तर बघूया समरी. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, हा व्हिडिओ बघा, हा स्लाइड महत्वाचा आहे. 31 मार्काला आलं होतं. थिअरी ऑफ स्ट्रक्चर बघा, सब्जेक्टचा राजा 53 मार्काला या ठिकाणी आला होता. कॉम्प्युटेड अनालिसिस अँड डिझाईन 18 मार्काला आलं होतं. स्ट्रक्चर अनालिसिस परत 18 मार्क. स्टील 23 मार्क. कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग मॅनेजमेंट 33 मार्क. हा पण बऱ्यापैकी चांगलेला आहे. आरसीसी पहिला आरसीसी 1 म्हटलं तर 33, आरसीसी 2 वॉटर टँक आणि ह्याचा वाला 23, ब्रिज इंजिनिअरिंग 23, कॉन्क्रीट 31, प्रिस्ट्रेस 33, हा पण बऱ्यापैकी चांगला आहे. आणि जिओटेक 33 असं या ठिकाणी आहे. मॅक्सिमम मार्क देणारा जो होता तो थिअरी ऑफ स्ट्रक्चर होता. आता यातनं मला आणखी एक सांगायचं आहे की मी सब्जेक्ट ऑप्शनलला एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये टाकू शकतो का? माय आन्सर इज येस. तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह मध्ये अंदाजे 2-2 सब्जेक्ट पर पेपर टाकू शकता. म्हणजे 4 सब्जेक्ट तुम्ही ऑप्शनला टाकू शकता. कधी ज्याचा काहीच अभ्यास झाला नाही, कमी अभ्यास झालाय किंवा फार कमी अभ्यास झालाय, सब्जेक्ट अटेम्प्ट करता आला नाही, तर त्याला 4 सब्जेक्ट जरी ऑप्शनल असले तरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं मार्क त्याला पाडता येतात. हे स्वतःच तुम्ही पेपर बघा आणि कुठला ऑप्शनला टाकू शकता हे तुम्ही बघू शकता. हे कोण करायचं? ज्याच्याकडे वेळ कमी आहे. ज्याच्याकडे वेळ चांगला आहे त्यांना ऑप्शनल टाकायचा विचार करायचा नाही. कारण जो ऑप्शनलला सब्जेक्ट टाकताय त्यातलाच क्वेश्चन एखादा इझी येऊ शकतो. त्यामुळं काही सब्जेक्ट मधला एखादा अवघड पार्ट असेल तो ऑप्शनलला टाकला तर काय प्रॉब्लेम येणार नाही, असं माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे आतापर्यंतच्या एक्सपिरियन्सवरनं. पण ज्याला खरोखरच वेळ कमी आहे, जो जॉब करत अभ्यास करत आहे किंवा अचानक प्री पास झाला आणि वेळ कमी आहे, अशाच विद्यार्थ्यांनी थोडं ऑप्शनल टाकून स्मार्ट स्टडी करायला शिकलं पाहिजे आणि ते आपण विद्यासागरमध्ये शिकवतो. चला पुढं पेपर 2. आता म्हणजे 12 क्वेश्चन्स होते, 12 सब्जेक्ट होते पेपर 1 ला. तसं टोटल 13 पासून 23 म्हणजे 11 सब्जेक्ट आहेत पेपर 2 साठी. तर सर्वे 41 मार्काचं आलं होतं. इंजिनिअरिंग मटेरियल्स 23 मार्काचं, बिल्डिंग प्लॅनिंग कन्स्ट्रक्शन 33 मार्काचं, फ्लुइड मेकॅनिक्स 23, HM 23, इरिगेशन 43. बघा पेपरचा राजा म्हटलं तर काय हरकत नाही, 43. आणि एन्व्हायरमेंट, हायवे 33, टनेल 23, एस्टिमेटिंग कॉस्टिंग 33, इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी 23 आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग 54. तर तुमच्या लक्षात येत असेल की कशा पद्धतीनं वेटेज या ठिकाणी आहे. हे वेटेज स्पेशली स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन तुमच्या लायब्ररीमध्ये, स्टडी रूम जिथं तुम्ही अभ्यास करता तिथं ठेवायला काही हरकत नाही. त्यानंतर हे जस्ट मी जे तुम्हाला सॉर्ट करून दाखवलं होतं ते सगळे परत सब्जेक्ट मी इथं टाकलेले आहे. ऍटलिस्ट याचे तरी क्वेश्चन्सचे तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायला काही हरकत नाही, भविष्यामध्ये तुम्हाला हे कामी ठरणार आहेत. पेपर 2चं अनालिसिस बघितलं तर साधारण असं आहे. 1 मध्ये टोटल जी प्रेन शॉर्ट क्वेश्चन आले आणि 2 मध्ये 3 क्वेश्चन आहेत एबीसी, 3 मध्ये एबीसी, 4 मध्ये एबीसी. हा सगळा पॅटर्न मी ऑलरेडी सांगितलेला आहे, तो तुम्ही जरासा आधीचे व्हिडिओ बघा. आणि हे सब्जेक्ट्स या ठिकाणी आहेत. विद्यासागरच्या जसं मित्रांनो पुण्यामध्ये सदाशिव पेठ हे राज्यसेवेचं एक काय मानलं जातं की एक केंद्रबिंदू मानला जातो किंवा राज्यसेवा तयारी करणारे खूप सारे विद्यार्थी तिथं आहेत. जसं राजेंद्रनगर दिल्लीतलं UPSC साठी फेमस आहे, तसं नरे एरिया हा सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी अतिशय फेमस झालेला आहे. जवळजवळ 10 ते 12 लायब्ररी या एरियामध्ये आहेत आणि मॅक्सिमम मुलं हे सिव्हिल इंजिनिअरिंगची तयारी करणारे विद्यार्थी आपल्याला दिसतील. आणि आपण स्वतः हे येऊन बघू शकता की नरे असेल, आंबेगाव असेल, धायरी असेल, ह्या एरियामध्ये खूप सारे सिव्हिल इंजिनियर्स या ठिकाणी राहत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करतायत. तर तुम्हाला जर या ठिकाणी ह्या एरियामध्ये यायचं असेल तर हे हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल मुलींच्यासाठी आहेत आणि बॉईज हॉस्टेल जे आहे ते मुलांच्यासाठी आहेत. त्याचे काही नंबर सुद्धा मी दिलेले आहेत, तर त्यांना संपर्क करून त्या हॉस्टेल्समध्ये तुम्ही येऊ शकता. आणि ज्यांना बॅच लावायचे त्यांना ह्या खाली दिलेल्या नंबरवरती या ठिकाणी आपण संपर्क करू शकता. दॅट्स इट. खूप चांगल्या पद्धतीने तयारी करा. प्रॉपर कधीही लक्षात ठेवा, एक्झाम देत असताना त्याचं प्रॉपर अनालिसिस करणं फार महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला 200 पैकी 200 मार्काचा अटेम्प्ट करता येतोच असा नाही, पण जरी 150, 160, 170, 180 वेगवेगळ्या
मार्चचे अटेम्प्ट करून सुद्धा माझे बरेच बॅचमेंट AEE झालेले आहेत, AE1 झालेले आहेत, AE2 झालेले आहेत. म्हणजे अगदी स्मार्ट स्टडीनं प्रॉपर पेपरचं अनालिसिस करून ते या ठिकाणी आज ऑफिसर आहेत. मी सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं स्मार्ट स्टडी करून ऑफिसर या ठिकाणी बनलेलो आहे. AEवरनं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशन पण घेतलेलं आहे. तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ह्या व्हिडिओचा फायदा निश्चित तुम्हाला होणार आहे आणि तो फायदा तुम्ही या ठिकाणी घ्याल अशी अपेक्षा करतो. दॅट्स इट. खूप साऱ्या शुभेच्छा आणि परत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओतून निश्चित भेटूया. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.